लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे। बघा, जानेवारी हप्ता वाटप सुरू झाला। या जिल्ह्यात आज पैसे, उद्यापर्यंत सर्वांना। तर जानेवारी हप्त्याबद्दल सर्वात मोठी आनंदाची अपडेट, अखेर जानेवारी हप्ता सुरू झालेला आहे। त्यासोबत माझ्या माता बहिणींनो, बघा, जानेवारी हप्त्यासोबत आता नवीन योजना आलेली आहे आणि या नवीन योजनेत महिलांना दर महिन्याला 25 रुपये दिले जाणार आहेत। बघा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटत आहे, त्यासोबत आता दर महिन्याला तुम्हाला 25 रुपये पण भेटणार आहेत। तर बघा, कोणकोणत्या महिलांना हे 25 रुपये भेटणार आहे त्याबद्दल पण सांगतो आणि जो जानेवारी हप्ता सुरू करण्यात आलेला आहे त्याबद्दल तर तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे। बघा, लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे। अखेर जिल्ह्यात पैसे वाटप सुरू करण्यात आलेलं आहे। भरपूर महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे। आता सर्वच जण जानेवारी हप्त्याची वाट बघत होत्या, परंतु फायनली आता डायरेक्टली जानेवारीचा हप्ता देखील सुरू करण्यात आलेला आहे। चला, कोणाकोणाच्या खात्यात पैसे आले त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आणि हे 25 रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहे ते पण सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे आज रोजी आलेल्या ज्या काही महत्त्वाचे अपडेट आहे ते सर्व अपडेट आपण बघूया। चला, आता आपण डायरेक्टली सर्व माहिती जाणून घेऊया। तर तुम्हाला एका ठिकाणची गोष्ट सांगतो मी। बघा, एका ठिकाणी काय झालेलं आहे, एका महिलाने फॉर्म भरला होता लाडकी बहीण योजनेचा। तर आता त्या महिलेने फॉर्म भरला होता, मग काय झालं, त्या महिलेला पैसे आले नाहीत। काय झालं, त्या महिलेने काय केलं होतं, त्या महिलेने तिच्या मुलाचं जे काही बँक अकाउंट आहे ते तिथे ॲड केलं होतं। त्यामुळे काय झालं, तिथे त्या मुलाच्या खात्यात पैसे आले। जवळपास पैसे किती आले, पैसे किती आले तर 7,500, 7,500 रुपये त्या मुलाच्या खात्यात जमा झाले। तर काय केलं मग पुढे, त्यांनी ते पैसे परत केले। त्या महिलाने ते पैसे परत केले। बघा, असे काही लाडक्या बहिणी आहेत ज्या इमानदार आहेत, म्हणजे त्या मुलाच्या अकाउंटमध्ये पैसे आले तर त्यांनी ते पैसे परत दिले। बघा, अशा देखील इमानदार महिला आहेत। म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो महिलांनाच भेटणार आहे। पुरुषाच्या खात्यात जरी ते पैसे गेले असतील, चुकून भुलून जरी ते पैसे आले असतील तर ते परत करा, कारण ते परत तुम्हाला करावेच लागणार आहेत। जरी तुम्ही योजनेत बसत नसाल, योजनेचं तुम्हाला जरी तुम्ही निकषात बसत नसाल तर तुम्हाला ते पैसे परत करून द्यायचे आहेत, तुम्हाला ते परत करून द्यायचे आहेत। जरी नाही केलं तर सरकार आपोआप ते पैसे तुमचे कट करून घेणार आहे, कारण मागच्या वेळी तसं झालेलं आहे। बघा, आता भरपूर अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि अनेक लाडक्या बहिणी इथे आपल्याला इमानदार दिसत आहे की ज्यांनी पैसे देखील वाटप केलेलं आहे, कारण ते योजनेत बसत नाही तरी त्यांना लाभ मिळत होता तर त्यांनी पैसे रिटर्न केलेले आहेत। एक चांगल्या पद्धतीने इथे लाडकी बहीण योजना आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण ज्या पद्धतीने बहिणींनी पैसे परत केले त्यामुळे त्या बहिणींचं सरकारकडून शुभेच्छा देखील मानल्या गेल्या। आता जो डिसेंबरचा हप्ता 1500 रुपये जमा झाला, हा डिसेंबरचा हप्ता जो आहे हा भरपूर महिलांच्या खात्यात जमा झाला, परंतु अशा भरपूर महिला होत्या ज्यांच्या खात्यात हे 1500 रुपये आले नाही। म्हणजे पहिले त्यांना 7,500 रुपये आले, परंतु हे 1500 रुपये आलेच नाही। तर त्यांना हे डिसेंबरचे पैसे कधी भेटणार आहेत आणि जानेवारीचा हप्ता त्यांना कधी भेटणार आहे ते पण सांगतो। परंतु ज्यांना डिसेंबरचे 1500 रुपये आलेले आहेत, बघा, तुम्हाला जरी डिसेंबरचे 1500 रुपये आले असतील तर तुम्हाला जानेवारी हप्ता वाटप सुरू झालेला आहे। तुमच्या खात्यात आता जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे। त्यासोबत हे 25 रुपये काय भानगड आहे याबद्दल पण आपण नीटपणे चला आता संपूर्ण सविस्तर समजून घेऊया। तर माझ्या माता बहिणींनो, बघा, एकूण किती मिळाले पैसे, आतापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत। बघा, या योजनेअंतर्गत महिलांना एकूण 9,000 रुपये मिळाले आहेत। आतापर्यंत 9,000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत। बघा, आता महत्त्वाची माहिती आपण नीटपणे इथे समजून घेऊया। तुम्हाला 9,000 मिळालेले आहेत। आता ज्या महिलांना डिसेंबरचे 1500 रुपये आलेले नसतील तर त्यांनी टेन्शन घेऊ नका। हे डिसेंबरचे तुमचे जरी पैसे आले नसतील तर हे डिसेंबरचे पैसे जे आहेत ते तुम्हाला, बघा,
जानेवारीच्या हप्त्यासोबत भेटणार आहेत. म्हणजे जानेवारीचे 1500 आणि डिसेंबरचे 1500 असे 3000 रुपये तुमच्या खात्यात आता येणार आहेत. ओके, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. जरी तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटला नसेल तर तो जानेवारीच्या महिन्यासोबत तुम्हाला भेटणार आहे. पुढे बघा, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विविध पक्ष जाहीरनामा जाहीर करत आहे. यामध्ये निवडून आल्यानंतर पुढच्या 5 वर्षात काय काम करणार याबाबत माहिती दिलेली असते. आज काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. त्यात महिलांसाठी खास योजना राबवण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. काँग्रेस सरकार निवडून आल्यानंतर प्यारी दीदी योजना राबवणार आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला 25 रुपये दिले जाणार आहे. बघा, हे 25 रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहे तर दिल्लीची ही अपडेट आहे. दिल्लीतील ज्या महिला आहेत त्यांना हे काँग्रेस देणार आहे पैसे. जरी काँग्रेसची सत्ता आली, काँग्रेस सरकार जरी निवडून आलं तर दिल्लीमध्ये या महिलांना 25 रुपये दिले जाणार आहे, असं इथे काँग्रेस सरकार यांच्याकडून जाहीरनाम्यात सांगण्यात आलेलं आहे. काँग्रेस जरी निवडून आलं तर प्यारी दीदी योजना ते आणणार आहेत. आलं तुमच्या लक्षात? जसं आपल्याकडे लाडकी बहीण योजना आहे तसं. चला आता आपण जानेवारी हप्त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही जरी अजूनपर्यंत या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, पटापट लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. चला, काय माहिती आहे जानेवारी हप्त्याबद्दल त्याबद्दल आता तुम्हाला सर्व काही सांगतो. तर बघा, डिसेंबरचा हप्ता भरपूर महिलांना आलेला आहे. ज्या महिलांचं आधार कार्ड नीटपणे समजून घ्या, अनेक महिलांनी अजूनपर्यंत आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी लिंक केलेलं नाही. ते एकाच दिवसात होऊन जातं. त्यामुळे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे येऊन गेलेले आहेत, परंतु जोपर्यंत तुम्ही ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करत नाही तोपर्यंत तुम्हाला 1 रुपया पण काढता येणार नाही. त्यामुळे पटकन तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक करा. ते लिंक करताच तुम्ही तुमचे पैसे काढू शकता लाडकी बहीण योजनेचे. त्यामुळे पटकन तुम्ही जा बँकेत, एका दिवसाचं काम आहे आणि तेवढं करा. आधार कार्ड बँक खात्याला लिंक करा, लगेच तुम्हाला ते पैसे काढता येणार आहेत. आता बघा जानेवारी हप्ता. तर बघा, माहिती मिळालेली आहे जानेवारी हप्त्याबद्दल. जानेवारीचा जो काही तुमचा हप्ता आहे तर मकर संक्रांती आधी तुमच्या खात्यात जानेवारीचा हप्ता येऊन जाणार आहे. सर्व बहिणींना आता कोणत्याही क्षणी पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. अचानक कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जानेवारीचा हप्ता देखील येण्यास सुरुवात होणार आहे आणि जवळपास 1500 रुपये तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. आणि हे जे 2100 रुपये आहेत, 2100 रुपये द्यायचा जो निर्णय आहे हा 2100 रुपये द्यायचा निर्णय मार्च महिन्यापासून होणार आहे. त्यामुळे जानेवारीचा हप्ता जो आहे, जानेवारीचा हप्ता तो लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल. आणि हे 2500 रुपये प्यारी दीदी योजना काँग्रेसने याबद्दल सांगितलं आहे जाहीरनाम्यात. आणि दिल्लीसाठी ही योजना असणार आहे प्यारी दीदी योजना, त्यामार्फत तुम्हाला 2500 रुपये दिले जातील जरी काँग्रेसची सरकार निवडून आली तर. आलं तुमच्या लक्षात? आणि जानेवारीचा हप्ता जो आहे तो लवकरच कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जमा होईल. धन्यवाद.